महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर कांदा लागवडीमध्ये सर्वात महत्त्वाची लागवड म्हणजे सर्वात महत्त्वाचं रासायनिक खत तर ते सल्फर आहे। तर आपण कांदा लागवडीमध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी सल्फर हे घटक आपण वापरलं कांदा लागवडीमध्ये तर खूप छान पद्धतीने कांदा लागवडीमध्ये उत्पादन भेटतं। तर आपण सल्फर कोणकोणत्या पद्धतीने वापरावं, तर आपण बेसल डोस मध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर ही कॉम्बिनेशन असलेली बॅग आपण बेसल डोस मध्ये वापरावी। तर कांदा लागवड सुरुवात करण्यापूर्वी ह्या पद्धतीने आपण बेसल डोस वापरावं। तर बेसल डोसची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आहे, तर आपण ती बघू शकता आणि त्या पद्धतीने आपण बेसल डोस वापरून कांदा लागवड सुरू करू शकता। तर कांदा लागवड करून 1 महिना झाल्यानंतर आपण 20-20-0-13 ही लागवड वापरावी। एक बॅग 1 एकराला, त्याच्यासोबत 2 किलो 90% असलेला सल्फर हे आपण वापरावं। तर ह्या पद्धतीने ही लागवड आपण वापरल्यानंतर खूप छान पद्धतीने कांदा लागवडीमध्ये आपल्याला उत्पादन भेटतं। त्यानंतर 2 महिने झाल्यानंतर आपण काय करावं, सल्फर 2 किलो घ्यावं, 1 किलो बोरॉन वापरावं आणि त्याच्यासोबत 10 किलो मायक्रो न्यूट्रिएंट हा लागवडीचा डोस, हा रासायनिक खताचा डोस आपण 2 महिने झाल्यानंतर दिल्यानंतर खूप छान पद्धतीने कांदा लागवडीमध्ये ही उत्पादन हे आपल्याला भेटतं। तर जास्त उत्पादनासाठी ह्या पद्धतीने आपण सल्फर हे घटक कांदा लागवडीमध्ये वापरणं खूप महत्त्वाचं आहे। तर प्रत्येक पिकाला एक एक घटक महत्त्वाचा असतो, तर कांदा लागवडीमध्ये सल्फर हा घटक खूप महत्त्वाचा असतो। सल्फर देणं गरजेचं असतं। तर आपण सल्फर बेसल डोस मधून देऊ शकतो किंवा लागवड मधून पण देऊ शकता। ह्या पद्धतीने आपण कांदा लागवडीमध्ये सल्फर हा घटक वापरल्याने खूप छान पद्धतीने आपल्याला उत्पादन हे भेटतं। तर जास्त उत्पादनासाठी सल्फर हे घटक कांदा लागवडीमध्ये वापरणं खूप आवश्यक आहे। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।